फक्त अभ्यास करते वय. हा आता तुम्ही आला होय. पप्पा आत्या आली. पप्पा तुम्ही इथं काय करताय? बाहेर आत्या आली आहे. चला लवकर मी चालले अभ्यासाला. आईला बरं झालं तायडी आली गाड्या, बरं दिवस झाला आली नाही. बरं झालं आली रक्षाबंधनला. चल बरं लवकर तिकडं. बाई कशाला आली काय माहित ननंद इथं. तिला दुसरा भाऊ नाही बाई. इथं इथं दिसतंय ना सगळं. बंगला बिंगला सगळा पैसा पाणी. कशाला आली काय माहित. आली होय तायडी तू? वाई सगळ्या पाणी आण रे. आता नवरा पाठवत नव्हता, कसे बसे आले मी. चल बरं राखी बांधून मी पटकन, मला लगेच जायचं. अरे आई बाप गेल्यापासून आज आली तू. जरा थोडी आली तर तुला काहीतरी गिफ्ट आणू जाऊन आपण. हा का लगेच जायचं म्हणते? थांब आजच्या दिवस राहा, संध्याकाळी उद्या तुला सकाळ सोडतो नेऊन मी. नाही दादा नवरा पाठवत नाही मला. राखी बांधून लगेच जाणार आहे मी. चल बस तुम्ही तर ताट करून आणते. या पाणी. दादा चल बरं मी ताट करून आणते, बस इथं. थांब, राखी बांधू नको. आपण तू अचानक आली, आपण बाहेर जाऊ, तुला काहीतरी गिफ्ट आणू आणि मग राखी बांधतो. आता गिफ्ट वगैरे तर काहीच नको मला. तुझा पैसा नको, संपत्ती नको, काहीच नको मला. तुझी धनदौलत वगैरे काहीच नको मला. तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा नको. तू फक्त एक वचन दे मला. काय वचन पाहिजे? तू तुझी दारू सोड फक्त. अरे पण पण बिन काहीच नाही. तू फक्त तुझी दारू सोड, दुसरं काहीच नको मला. मला सगळं भेटल्यासारखं होईल. ननंदबाईला मी लय चुकीचं समजत होते. मी लय मोठा गैरसमज करून घेतला. काही नाही तसं पैशा पाण्यासाठी काही नव्हत्या आल्या ताई, पण त्यांच्या भावासाठी सुधारायसाठी आलत्या त्या. चल तायडी, तुला मी वचन देतो, आजपासून मी दारूच्या थेंबाला सुद्धा शिवणार. तर चल दादा येते मी. दमानी जगत तायडी. नीट राहा, काळजी घे. धरावणी पोरांना खायला आणलं. काय करायचं होतं खायला? नाही राहू द्या, पैसे नको, मी खायला आणलं. तर चला येते मी. ठीक आहे.